मी माझी ओळख करून देते. प्रथम मी नटराज डान्स अकॅडमीची संचालिका सौ प्रीती थोरे. 2012 पासून मी डान्स क्लास महिला आणि मुलींसाठी घेत आहे आणि ही माझी टीम आहे. त्याच्यातल्या 2 जणी गावाला गेल्या. आम्ही 5 जणींचा ग्रुप होता आणि आम्ही सगळीकडे रामदिवाळी साजरी होते. तर आम्ही असं एक रामनृत्य सादर करायचं हे ठरवलं आणि आम्ही ते सेट केलं. सेट केल्यानंतर ते नृत्य कुठल्या ठिकाणी केलं पाहिजे, तर ते नृत्य रामाच्या मंदिरात झालं पाहिजे. म्हणून मनीषाताईंना आम्ही सांगितलं, नवजीवन बुक स्टॉलच्या आमच्या मनीषाताई, की आपल्याला रामाच्या मंदिरात नृत्य करायचंय, तर तुम्ही नाशिककर मामांकडनं परवानगी काढाल का सरांना सांगून. तर आम्हाला लगेच परवानगी मिळाली आणि आम्हाला कुठलीही अपेक्षा नव्हती. आम्ही निस्वार्थीपणे रामाच्या मंदिरात आलो आणि नृत्य करण्यासाठी 17 तारखेला आम्ही ते नृत्याची व्हिडिओ करून 22ला पोस्ट करणार होतो. आणि तिथे नाशिककर मामा, कहाण मामा, अभय मामा हे मंदिराचं काम बघण्यासाठी आले होते आणि अचानक त्यांचं लक्ष आमच्या नृत्याकडे गेलं. त्यांना आमचं नृत्य इतकं आवडलं की त्यांनी आमच्या नृत्याला दाद दिली आणि दुकानात गेल्यानंतर त्यांनी मोठ्या मामांना सांगितलं की तिथे नाईकवंशींची मुलगी आणि त्यांचा ग्रुप आलेला आहे. आणि मामा सगळं काम सोडून, सगळी गिरायकी सोडून तातडीने आमचं नृत्य बघण्यासाठी आले आणि त्यांनी आमच्या नृत्याला दाद दिली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही खूप छानपणे नृत्य करत आहात, तर तुम्ही हे नृत्य आपला जो 2 दिवसाचा कार्यक्रम आहे होणार आहे तिथे करा. तर मी श्री राम मंदिर आणि नाशिककर ज्वेलर्स यांचे आभार मानू इच्छिते की आज एवढे मोठे माणसं असून त्यांनी कलेला मान दिला, त्याबद्दल माझं मन खूप भारावून आलं. आणि यापुढेही मी माझं काम अगदी प्रामाणिकपणे चांगलं करण्यासाठी मला त्यांनी प्रेरित केलं. मी नक्कीच चांगलं काम यापुढेही करत राहील. धन्यवाद. धन्यवाद ताई की प्रथमच त्यांनी ते हा प्रयोग केला आणि जिथे जिथे राम मंदिर तिथे नृत्य सादर ते करणार आहेत त्यांना आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात धन्यवाद. खूप विद्यार्थिनी ताईंनी घडवलेले आहे. अनेक वर्षापासून मी पण बघतोय आणि त्यांनी मामांचा उल्लेख केला आणि अजय मामा, अभय मामा, कुणाल मामा आणि कुणाल दादा हे 2 मामा. फक्त या इतिहासामध्ये फक्त एकच मामा वाईट होता, कंस मामा. बाकी सर्व मामा चांगले. आणि म्हणून या आपल्या ताईला आपण तिच्या या निपुणतेला जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये धन्यवाद देऊया.